हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आजचा दिवस तसा थोडा लेटच सुरू झाला होता, कारण आज माझ्या दीदीचे पप्पा घरी होते आणि ना हे असे मग कॉर्न शिजत घातले, कॉर्न कुकरला लावले. दीदूच्या पप्पांना आवडतात खूप त्यामुळं. आणि मग हे दीदूचे पप्पा असे घरी असले की काय ना काय करत असतात, साफसफाई. कूलर साफ करत होते, नंतर दीदू थोडी रडायला लागली म्हणून दीदूला उचलून घेतली. नंतर ना दूध गरम करायला ठेवलं. दूध गरम झालं की चहा ठेवला गॅसवरती. दूध उकळेपर्यंत चहा ठेवला. नंतर मग दिदू हे अशी खेळत होती म्हणून दिदू म्हणलं तुम्हाला दाखवावं. दिदू बघा काय खाते, दात येतात तिला, आता दात आलीत ऑलरेडी 2. मग असं चहा आणि खारी मला खूप आवडते. मग नंतर चहा वगैरे पिऊन झालं, दिदूला आंघोळ घातली, मस्त मसाज वगैरे करते मी तिला, छान आंघोळ घातली. मग ती झोपून गेली. मग स्वयंपाकाची तयारी केली. चिकन आणलेलं, बिर्याणी बनवायची होती. कांदा वगैरे सगळं, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं, तांदूळ शिजवून घेतलेला. नंतर मग बिर्याणीला फोडणी दिली, बिर्याणी कुकरला लावली. नंतर मग मी जरा फ्रेश झाले, गरम होतं मला जास्त, गॅस पुढं उभं राहिलं की. बिर्याणीला मी फोडणी वगैरे दिल्यानंतर ना तोंड हातपाय धुतलं, मस्त जरासं फ्रेश झाले. आणि मग नंतर ना जेवायला घेतलं. नंतर मग बिर्याणी बघा कशी मस्त दिसते, किती छान दिसते. दिसायला पण जशी छान दिसते ना तशी टेस्ट पण एकच नंबर झाली होती. मला तर खूप आवडते. मला बाहेरची बिर्याणी अजिबात आवडत नाही. दीदूच्या पप्पांना पण बाहेरची बिर्याणी आवडत नाही, त्यांना माझ्या हातचीच बिर्याणी आवडते. नंतर मग पसारा त्यांनाच आवरा सांगितलं, कारण दीदू उठली झोपलेली. आम्ही जेवण करूच तोपर्यंत नंतर भांडी वगैरे घासली. नंतर आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला, म्हणजे दीदूसाठी वस्तू पण घ्यायला आणि थोडंसं वातावरण जरा बाहेरचं. दीदूसाठी पैंजण घेतले आणि हातातले कडे घेतले आम्ही.